शोभा वहिनी, शोभा वहिनी. अंजली, शोभा नाहीये घरात, खाली सासूबाईंकडे गेले. बरं झालं. दादा 2-3 वाटा तांदूळ द्या ना, माझ्याकडचे संपलेत. पाहुणे येणार आहेत घरी. देतो ना. द्या द्या. थांबा देतो. कुठे? अच्छा द्या द्या, लवकर द्या. नाही देऊ कशात? अगं बाई भांडच विसरली मी. ह्याच्यात द्या. ह्याच्यात नाही, लवकर द्या. शोभा वहिनी येण्याच्या आत, त्याचा माझा वेळ खातील उगाच. हो हो हो. अजून एक द्या, अजून एक द्या. हा, थँक्यू दादा. थँक्यू. हे सगळं ठेव, मी तुला पैसे देते. त्या ज्वेलर्स कडे जा, माझे चांदीचे पैंजण आहेत ना, ते पॉलिश करून ठेवले असते, ते घेऊन ये. हा चालेल चालेल. ते ठेव सगळं. चल उठ. हो हो उठतो. ऐक देवा. काय काय झालं शोभा? काय हाताला चावलं बिवलं तांदूळाच्या डब्यात? नाही, मग मी याच्यात 500 रुपये ठेवले होते, मिळत नाहीयेत. 500 रुपये तांदूळाच्या डब्यात ठेवले होतेस? काय झालं? केवढ्यांदा ओरडलीस तू? परत हिला सांगा सगळं. मी सांगतो, तू नको सांगू. काय आहे सासूबाई, शोभानी या तांदूळाच्या डब्यात 500 रुपये असे ठेवले होते, ते नेमके मिळत नाहीयेत. मिळत नाहीत? असे कसे गायब झाले? काय कल्पना नाही हो. हा, कसं रे माहित नसतं तुला? तू आणि भानूच फक्त हात लावता ना डब्याला. खरंच नाही दिसले मला 500 रुपये. अरे दिसतील कसे? याच्यात अशी गुंडाळी करून रब्बर लावून टाकले होते मी. शुभे, भानूने घेतले असणार. शोभा, शोभा आता अंजली आली होती, तिला मी या डब्यातले 2-3 वाट्या तांदूळ दिले. 500ची नोट तिच्या बरोबर गेली नसेल ना? भानेला वाचवण्यासाठी ना अंजलीचं नाव घेऊ नकोस. नाही, मी कोणालाही वाचवण्यासाठी अंजलीचं नाव घेत नाही. मी एक शक्यता फक्त बोलून दाखवली. अरे देवा, अरे जा तिच्याकडे लवकर. तिला फुकटचे 500 रुपये मिळाले, ते अंजी काय परत नाही देणार आहे आपल्याला. असं कसं शोभा? तू गप्प बस. देईल ती परत, देईल. म्हणजे तुझी ही समाजसेवा ना एक दिवस ना भिकेला लावणार आहे मला. जा आधी बघ पहिले तिच्याकडे गेलेत का पैसे. 500 रुपये घेऊन ये आणि हे बघ ज्वेलर्स कडे जा आणि पैंजण घेऊन ये माझे. जा लवकर. तो सगळं जाऊ का? जा पटकन. बघतोय माणूस. शोभे, त्या डब्यात नको बघूस. मी सांगते त्या भावनेच घेतले ते पैसे. गप गप. अगं मी सांगते ना, माझ्यावर विश्वास ठेव ना. अंजली. हा दादा या. हा नाही, मला वाटलंच दादा शोभा वहिनी तुम्हाला लगेच पाठवतील पातेला आणायला. हे काय बाहेरच ठेवले? नाही नाही, पातेला आणायला नाही आलो मी. पातेला आणायला नाही. मग काय तांदूळ हवेत? नाही नाही नाही, तांदूळही नकोय. नाही, तू तांदूळ बघितले, ते तांदूळात काही होतं का? हा, भरपूर खडे होते पण फेकून दिले. अगं बाई ते हवेत. नाही नाही, कडे घेऊन काय करू मी? शोभा वहिनी कशासाठी पाठवले? 500 रुपये. अगं बाई, 3 वाटी तांदळाचे 500 रुपये. वहिनी आता काही बोलायला लागले. 500 रुपये नकोय. 3 वाट्या तांदूळाचे 500 रुपये नकोयत. त्या तांदळात तुला 500 रुपयाची नोट मिळाली का असं विचारायला मला पाठवलं. दादा काय झालं? दादा तुम्ही माझ्यावर संशय घेताय? संशय नाही घेत आहे, त्या तांदूळात नोट मिळाली का असं विचारतोय. असं विचारूच कसं शकता तुम्ही दादा? जर मला मिळाली असती तर तुम्हाला दिली असती की मी. ते आहे. नाही पण मला एक आपलं म्हणजे मनात शंका आली की कदाचित तू तांदूळ निवडले नसशील. नाही, मी निवडलेत तांदूळ पण मला त्याच्यात काही मिळालं नाही. हो का? बरं ठीक, काही हरकत नाही. नाही नको काय नाही, एकदा बघतेच. जर मिळाली ना नोट तर दादांना परत देते. मला काय झालं? अहो काय नाही, मी अंजलीला तांदूळ दिले होते, तर तांदूळातनं शोभाचे 500 रुपये गेले की काय असं वाटतंय म्हणून. मिळाले का पैसे? नाही मिळाले. नाही मिळाले कसले?
मोहन तिला फुकट मिळालेत 500 रुपये, ती कशाला परत देते पैसे? काय वहिनी काय म्हणालात तुम्ही? मी काय चोर वाटले तुम्हाला? आणि तुमचे 500 रुपये मिळाले असते तर दिले असते ना मी. आली मोठी, दिले असते ना, तूच लपून ठेवलेस. अहो 500 रुपयात आयुष्य नाही चालणार आहे माझं. देवाने दिलाय ते भागतंय त्याच्यात. हो भागतय ना, मग कशाला सारखी येतेस माझ्याकडे मागायला? पहिली तांदूळ देता, दूध देता, साखर देता, ह्याव देता, त्याव देता. शोभा असं बोलू नये, असं बोलू नये. तुम्ही गप्पा बसा. तुम्हाला दान धर्म करायची खूप सवय आहे. आता बघा कशी फिरते बघा. वहिनी मी नाही फिरते, तुम्ही शेजार धर्माचा अपमान करताय. ए अंजे, तू नको शिकूस आम्हाला शेजार धर्म. सारखं सारखं आपल्या मागायला यायचं आणि बाहेर कुठे जाताना घराची चावी ठेवायची. झाला तुझा शेजार धर्म. का तुमच्या नादाला लागते? मी जाते. ए आता कशाला पळून जातेस? हा, तुझ्या मनात चोर आहे म्हणूनच ना. अंजली मी माफी मागतो तुझी, तू राखू नको. दादा तुमच्याकडे बघून शांत राहत्या, नाही तर आज माझ्या इमानदारीवर संशय घेतलाय यांनी. आहा, इमानदारीचा पुतळा 2018 ना तुलाच बसवणार आहे खाली पुतळा म्हणून. काही बोलतायत वहिनी, काही बोलतायत. तुम्ही घेऊन जा यांना, घेऊन जा. नाही घेऊन जाईल. शोभा घेऊन जा म्हणजे पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. शोभा ऐक माझं प्लीज. आता घरी चल. काय घरी चल. तुमच्यामुळे झालंय सगळं. अगं मी माफी मागतो तुझी. मी बोलले कसं आहे. तुम्ही कुठे आत येताय? तिच्याकडनं आधी पैसे घेऊन या आणि मग घरात पाऊल ठेवा. तिला मिळालं. चला, ते काय मला माहित नाही. मालक, मला माहितीये काय प्रॉब्लेम येतो. थांबा. ठीक आहे, मला हे 500 रुपये नको आहेत. शोभाने ठेवले ते 500 रुपये हवेत. ते हेच असले तर ते काय हो, काय शोधताय? अगं 500ची नोट होती खिशात, आता सापडत नाहीये. हा, खिशातच असेल, नीट चेक करा. अगं नाहीये. ही काय काय तुम्ही पण नुसती बॉडी कमवली, पण वेंदाईपणा आहे तसा आहे. नीट ठेवा आता. थँक्यू बायको. चला बरं झालं, त्यांचे पैसे त्यांना मिळाले. मोन्या कर, काय झालं? कसला गोंधळ ऐकायला येत होता? आवाज कसला होता? नाही ते शोभा आणि अंजलीचं 500 रुपयावरनं भांडण झालं. नेहमीच आहे, मजा होते. नाही पण सॉरी या, म्हणजे अंजली जर भांडखोर आहे, फटकळ आहे ना जरा, त्याच्यामुळे सॉरी, बाकी काही नाही. बघ ना, कधी कधी तर स्वतःच वस्तू हरवते आणि दुसऱ्याशी भांडायला लागते. हा, माझ्याबरोबर पण करते कधी कधी. हेच बघ ना, हे बघ ही घरात 500 रुपयाची नोट अशीच पडली होती. तुझं लक्षच नाही. निष्काळजीपणा आहे ना. अरे कळस आहे हा निष्काळजीपणाचा. अक्कल नाही. पण मोन्या सॉरी या, म्हणजे ती जरा काय बोलली असं अंजू तर सॉरी. हा नाही आणि होते 500 रुपयाचं सांगू नको अंजूला. म्हणजे तिला शोधू दे दिवसभर घरात, मी सांगेन सावकार. आताच नको सांगू, मला सापडलेत त्या. आलो. मालक, हे तुमचे पैसे आहेत. बहुतेक. शोभे, मी तुला खात्रीपूर्वक सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. काय सांगते? भानू चेटूक करते हेच ना. कसा यावर विश्वास ठेवू? उगाच काहीतरी बोलते. जग कुठे चालेल, तू कुठे अडकलीयस? बोल बोल, तुला मला काय बोलायचं ना तेवढं सगळं बोल. मी आई आहे ना तुझी, मला तुझी काळजी वाटते म्हणून सांगते मी. अगं मी तिला बघितले डोळ्यांनी माझ्या चेटूक करताना, म्हणून मला माहिती आहे तिनेच पैसे घेतले असणार. अगं ती पैसे कशाला घेईल? आपल्याकडनं पगार सुद्धा ती घेत नाही. तिला नाही आहे ग पैशाची हाव. अगं मला माहिती आहे ना तिनेच घेतले ते पैसे म्हणून. गप ग, काही बोलू नकोस तू. शोभे, ती काळी जादू करते की नाही, त्यासाठी तिला अनेक गोष्टींची गरज लागत असेल ना, मग म्हणून सांगते तिनेच घेतलेत पैसे. तू गप्पा बस गा, उगाच काहीतरी बडबडते. बाजूला. आपल्याला ना राहुलला शोधून त्याच्याकडनं पैसे आणायला हवेत. मला पैसे आणण्यासाठी राहुल साहेबांची काय गरज? मी आणते ना. आपण आपल्या हक्काचे पैसे तसे चोरून कशाला आणायचे? सरळ सांगून आणूया ना. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सम्या, सम्या. हा बघा राहुल. अरे राहुल, काय म्हणतो? हे तुझे 500 रुपये. कसले पैसे?
नाही आठवत जाऊ दे. एक मिनिट असतील असतील कसले अरे मागच्या महिन्यात तुझ्याकडनं घेतले होते ना उधार, आठवलं का? हो तेच 500 रुपये तुला परत द्यायला आलोय. आता आपला विषय इथंच संपला या पैशाचा उधारीचा. ए मन्या तुझ्या समोर तुझ्या काकाला पैसे देतोय हा का? पुरावा आहे माझ्याकडे इधर तुझ्या अरे रावल्या आपल्यात कसला आला हिशोब. काकावर. मग राहू दे. नाही पण लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही ना, तू आता देतोयस तर. थँक्यू आला नाही हिशोब, आता संपला हिशोब. चल मन्या तुझ्या समोर दिलेत पैसे. हा अरे हो रे. परत सांगू नको. आता काय करायचं? थांबा शोभे, मी जरा बघते. आई खबरदार, नको तो विचार केलास तर. इकडे ये. अगं नको ते नाही बोलत आहे मी, खरं तेच बोलतीये ना. अगं भानू का घेईल पैसे? तिला हवे असेल तर मागेल ना ती आपल्याकडे. हे बघ ती घरातलीच आहे की नाही? अगं बाई किती कौतुक करतेस तिचं, चक्क तिला घरातली म्हणतेस. बरोबर आहे, एक दिवस ती होणार घरातली, तू होणार बाहेरची, तेव्हा तुझे डोळे उघडतील. तेव्हाच तेव्हा बघू. कसं सांगायचं ग तुला? मला तुझ्या संसाराची काळजी वाटते. तुझं तिच्यावर लक्ष नाही ना, पण माझं बरोबर लक्ष आहे. हा माझ्या संसाराचं ना मी बघून घेईन ना. तू ग शोभे इकडे ये लवकर. हा आलं. शोभे भानू आणि मास्टरड्या दोघं पण दिसत नाहीयेत. आता नोट शोधायला गेलेत की नाही? एका जागी उभं राहून नोट शोधणार आहेत का? ते असतील चाळीमध्ये. तू चला. मालक अहो मालक, समीर साहेब इकडे आहेत, तुम्ही तिथे कुठे जाताय? राहुलला बघायला. अहो पण पैसे समीर साहेबांकडे आहेत, तुम्ही राहुल साहेबांच्या मागे का जाताय? आणि पैसे जरी समीरकडे असले ना तरी ते राहुलकडनं घ्यायचे होते ना आपल्याला, तेव्हा राहुलकडनंच घेतले पाहिजेत. मग अशी का नाही घेतले? मग त्याला कसं सांगायचं विचार करत होतो. कसं म्हणजे? त्यांना सांगायचं ना ते 500 रुपये माझे मला परत करा म्हणून. हवं असेल तर अंजली ताईंना विचारा. अरे हा असंच सांगूया. पण आता तर राहुल गेला. अहो पण पैसे इथे आहेत ना. अहो काय आहे, राहुलने समीरला जे पैसे दिलेत ना ती उधारी परत करण्यासाठी दिलेत. पैसे राहुलकडनंच आपल्याला घ्यायला लागणार. पैसे राहुलने घेतले होते की नाही? मालक तुम्ही काय बोलताय ना, मला काय बी कळत नाही. मी आज जाताना समीर साहेबांकडनं पैसे घेऊन. अहो ऐका, समीरकडनं पैसे मागणं बरोबर नाही होणार. थांबा. अहो ऐका, अहो समीर साहेब. भानू तू एक विचारायचं होतं. विचार ना. हा ते राहुल साहेबांनी तुम्हाला 500 रुपयाची नोट दिली ना, ती द्या ना. अगं ती नोट, ते पैसे हरवले माझ्या हातून, ते शोधत होतो. ए मन्या माझे 500 रुपये ते पडले होते, तुला मिळाले का रे? 500 रुपये? हो. नाही, अरे मी तर इथे इथला केर काढला आणि कचरा कुंडीत टाकून आलो. बहुतेक त्याच्या बरोबर गेले असले तर. अरे देवा, चल आपण जाऊ तिकडे बघूया. चल आलोच आम्ही आलोच. चला आपण पण जाऊया. चला चला. अहो तिकडे कुठे चालला? तिकडे जायचंय. मालक तुम्ही माझ्या बरोबर या, टेन्शन घेऊ नका. या. अहो ऐका तिकडे. मालक माझं ऐकत चला तुम्ही. अहो. चला चला. हो इथे कुठे आणलं मला? मालक थांबा. अहो हे काय केलं तुम्ही? कचरा कोंडी इथे आणली? अहो कोणी बघितलं तर? मालक कोणी बघायचं आहात ना, आपण याच्यात नोट शोधूया. ते म्हण्या तिथली कचरा कुंडी कुठे गेली रे? अरे तेच कळत नाहीये. आता थोड्या वेळापूर्वी मी कचरा टाकून गेलो तेव्हा होती. तू केली ही दोघं काय बसाले? काय तरी गडबड आहे यांची. सापडलं मालक. कचरा कुंडी तिथे कशी काय आली ती कचरा कुंडी? शोभे, ए शोभे, लवकर बाहेर ये. काय आहे? ये.
काय नाही हे बघ कचरा कुंडी आणून ठेवले दोघांनी. तूच बघ. हा अगं आता होती नाही ते कचरा कुंडी. माहितीये ना मला, हिनेच गाठ केलेली असणार. हो मावशी, काय बी काय बोलताय तुम्ही? इथे कुठे कचरा दिसतो का तुम्हाला? तू गपगा. मी माझ्या डोळ्याने बघितली होती कचरा कुंडी. आई गप. मोन्या पैसे मिळाले? नाही शोभा, नाही मिळाले. मग इथे काय करतोय? मला पैसे मिळाले नाही ना तर काय करेन याद राख मोन्या. घरी येऊ नको तोपर्यंत. चल गाई. मालक आता काय करायचं? कचरा कुंडीत पण पैसे नाहीये. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यापेक्षा ज्यांनी पैसे घेतले त्याच्याशीच आपण डायरेक्ट बोललो तर. म्हणजे राहुल साहेबांशी? हा. ते बघा आले. मी बोलून बघतो काय म्हणतोय ते. हा, त्यांनी ऐकलं नाही ना तर मला सांगा, चुटकी वाजून त्यांना वटणीवर आणते. नको जादू घेत करू नका. राहुल, हा काय मोनी काय? जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. काय झालं माहितीये का, हा. ते म्हणजे तुझं म्हणणं आहे का मला मिळालेले 500 रुपये हे तुझे आहेत आणि तुला ते परत हवेत? म्हणजे माझे असतील ते समजा, तर ते मला मिळायला हवेत नाही का? नाही बरोबर आहे, मिळायला तर पाहिजे, पण त्या अगोदर मला पुरावा मिळायला पाहिजे ना की ती नोट तुझी होती. पुरावा काय? अरे हे बघ, ती नोट माझी होती. माझी म्हणजे ती शोभाची होती आणि ती अंजलीकडे. अंजलीला माहिती ते. मी अंजलीला जाऊन भेटून पण आलो. आणि तुझा काय गैरसमज झाला की अंजली भांडत होती कारण अंजलीचे पैसे आहेत. नाही ते काय पण असेल, पण एखादा भक्कम पुरावा पाहिजे ना. तुमच्याकडे भक्कम पुरावा नाही मिस्टर मोहन म्हात्रे. त्यामुळे तुम्ही मला आधी सिद्ध करा की ती नोट तुमची आहे आणि मग खुशाल घेऊन जा ना. काय म्हणते का राहुल, शोभा मला घरात घेणार नाही रे ते पैसे. अरे म्हणे नेहमीच आहे ना. एवढं काय हे बघ, संध्याकाळपर्यंत घरात घेणार नाही, नंतर बरोबर घेते. बायकांचं हृदय असंच असतं रे. आधी लय कठोर असतात, नंतर विरघळतात आपण. आणि काय नाही झालं ना तर तुझ्या वेंदळेपणाची शिक्षा भोगतोय असं समज आणि थांब ना बाहेर. आणि हो, पुरावा आण आणि पैसे घेऊन जा. मालक आता मला काय माहिती आता तुमचा मार्ग संपला आणि माझा मार्ग सुरू. म्हणजे 500 रुपयामुळे ना तुम्हाला लय ऐकावं लागलं. आता मी अशी मोठी जादू करते ना की मूळ गोष्टच बदलून टाक. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? रिवाइंड. अजून एक द्या. हो देतो. हा, थँक्यू दादा. थँक्यू. काय केलं तुम्ही? मालक, मी अख्खा दिवस रिवाइंड केला, वादाचा विषयच संपवला. आता फक्त तुम्हाला आणि मलाच माहितीये काय झालंय ते. पण निसर्ग नियमाच्या विरोधात आहे ना. मग काय झालं? चांगल्या गोष्टींसाठी कधी कधी करावं लागतं. मला नाही पटत म्हणे. बरं ठीक आहे, चला मग परत 500ची नोट शोधूया. नाही नको, हे ठीक आहे, चालेल.